नमस्कार मित्रांनो, ईडी सिव्हिल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत ओमकार कदम सर, जे की नुकतेच आर-आर-बी जेईई 2024 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि आता उदयपूरमध्ये त्यांची ट्रेनिंग चालू आहे. तर नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर आपलं इंट्रोडक्शन द्या बरं ब्रीफमध्ये. जसं माझं नाव सांगितलं आधी ओंकार कदम. मी सोलापूरचा आहे आणि सध्याला उदयपूर इथं आर-आर-बी म्हणून ॲज अ ट्रेनिंग म्हणून सध्या इथे जॉईन झालेलो आहे. तर इथे 4 महिन्याची इन्स्टिट्यूट लेव्हलचं ट्रेनिंग चालू आहे. आणि यानंतरचे पुढे राहिलेले 2-2.5 महिन्याचे असतील ते फील्ड ट्रेनिंगसाठी मुंबई येथे जाणार आहे. तरी सध्याला मी उदयपूर येथे ट्रेनिंग करत आहे. ओके सर. सर आपलं स्कूलिंग, कॉलेज वगैरे कुठे झालं ते सांगू शकता का? तर माझा मराठी 8वी मराठी शाळेतच शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर जेव्हा मी नवोदयची एक्झाम दिली होती त्यानुसार माझं 4 वर्षासाठी नवोदयमध्ये सिलेक्शन झालं होतं. ते 12वी मी नवोदयतून माझं शिक्षण कंप्लीट केलं आणि त्यानंतर पुढचं शिक्षण मी आपल्या नाशिक साईडला, मंचर साईडला जे आपलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसरे आहे, तिथं माझं डिग्री कंप्लीट केली आहे मी सिव्हिल इंजिनिअरिंगची आणि त्यानंतर इथं आता जॉईन झालेलो आहे. ओके सर. सर आपण हे स्पर्धा परीक्षा करायचं हे आधीपासून ठरवलं होतं का? म्हणजे सुरुवात कशी केली सर तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याची? तर स्पर्धा परीक्षेचं हे लहानपणीपासूनच होतं तसं म्हणायला गेलं तर. पण टेक्निकल, नॉन टेक्निकल, सिव्हिल इंजिनिअरिंग हे काही आणखीन ठरवलं नव्हतं. मग जेव्हा मी लास्ट इयरला आलो त्यावेळेस ठरवलं की द्यायचं एक्झाम. पण त्यावेळेस डोक्यात होतं की प्लेन यूपीएससी देणार होतो मी. एमपीएससी किंवा यूपीएससी करणार होतो, पण नॉन टेक्निकलमधून. पण परत जेव्हा डिग्री पास आउट झालो त्यावेळेस समजलं की त्याला जरा टाईम लागेल किंवा आपल्याकडून होईल, पण जरा त्याला जास्त टाईम लागेल. त्यासाठी मी असं ठरवलं की टेक्निकलची एखादी एक्झाम देणं माझ्यासाठी सोयीस्कर होईल. कारण त्याचं म्हणजे एवढी जर आयडिया होती की जर मी केलं तर ती लवकरात लवकर यापेक्षा ही तर एकदम लवकर क्रॅक करू शकतो. त्यामुळे मी टेक्निकलकडे डिग्री झाल्यानंतर जाण्याचं ठरवलं. ओके सर, ओके सर. सर सुरुवातीला काही अडचणी आल्यात का तुम्हाला टेक्निकल फील्ड निवडताना? म्हणजे जसं की तुम्ही आधीपासून नॉन टेक्निकल हे डोक्यात ठेवलेलं होतं. पण जेव्हा तुम्ही टेक्निकलकडे तुम्ही डायव्हर्ट झालात, तेव्हा काही अडचणी आल्यात का तुम्हाला? हां, हां. अडचणी म्हणजे मोस्टली तर अडचणी काय होत्या तर स्टार्टिंगमध्ये सिलेबस होता. कारण मी इतक्या दिवस नॉन टेक्निकलचं लास्ट इयरला प्रिपरेशन करत होतो आणि एकदमच ठरवलं की टेक्निकल करायचं. त्यामुळे पहिला जो अडथळा होता तो माझ्यासाठी सिलेबस होता. म्हणजे सिलेबस कसा कव्हर करायचा. कारण जर समजा आपल्याला 2 महिने टेक्निकलचं कसं 2-2, 4-4 महिन्याला ॲड येत राहतात. म्हणजे आपला जर सिलेबस जर कंप्लीट झालेला नसेल, तर ती ॲड आपल्या हातातून निघून जाते. परत ती ॲड कधी येईल ते सांगता येत नाही. जर समजा लॉटमध्ये ॲड आली तर ते आपल्या हातून निघून गेल्यावर त्याचा उपयोग होत नाही. मग सिलेबस कंप्लीट करण्यासाठी मी काय केलं, जे YouTube वगैरे असं लेक्चर होतं त्याच्यावरून मी सगळ्या मॅरेथॉन लेक्चर किंवा अ, जे कोणते इंजिनिअरिंगचे लेक्चरर आहेत त्यांच्याकडून माझा सगळा सिलेबस कव्हर करून घेतला. परंतु जर तुम्हाला जर कव्हर करायचं असेल किंवा जे आता स्टुडंट बघतायत त्यांच्यासाठी सांगू शकतो की जर एखादा सिलेबस कव्हर करायचा तर असं अंदाधुंद न पाहता जर YouTube वरून करत असला तर होईल, ना होईल असं नाही. परंतु टाईम लागेल. त्यापेक्षा कोणतेही कोचिंग क्लासेस जॉइन करा. असा भ्रमात राहू नका मी कोचिंग क्लासेस न करता मी जॉइन करणार, मी पोस्ट काढणार. तुम्ही YouTube वरून करताय किंवा सेल्फ स्टडी करताय ती पण एक टाईपची कोचिंगच आहे. पण तुम्ही जर अशी डायरेक्ट कोचिंग जर लावली, पेड कोचिंग लावली किंवा पेड नसेल करत तर टेलिग्राम चॅनलला त्याच्या लिंक भेटून जातात, कोर्स भेटून जाणार. तर त्याच्यामुळे तुमचा टाईम वाचेल. ते पण कोचिंगच आहे. टाईम वाचेल आणि डेडिकेटेड तुम्ही शॉर्ट टाईममध्ये तुमचे जे काही गोल आहे, जी काही पोस्ट आहे ते अचीव्ह करू. ओके सर. जसं की तुम्ही म्हणलात सर, की आपण सेल्फ स्टडीने पण अभ्यास करू शकतो. तर काय वाटतं सर, की सेल्फ स्टडी ही परिपूर्ण असू शकते का आपली पोस्ट काढण्यासाठी? हो, सेल्फ स्टडीनं इझिली सेल्फ स्टडीनं पण फिक्स पोस्ट भेटू शकतात. त्याचं उदाहरण स्वतः मी देतो. कारण माझी पण सेल्फ स्टडीने पोस्ट निघलेली आहे. मी काय असं कोचिंग लावली नव्हती. पण मला असं जाणवलं की आता ती सेल्फ स्टडी कितपत योग्य आहे. आता तुम्ही आर-आर-बी करत असाल, ते आपल्या डायरेक्ट रिक्रुटमेंट करत असाल, तिथपर्यंत तुमचं ध्येय असेल. जर तुम्हाला तिथपर्यंतच राहायचं आहे, तुम्ही तेवढ्यातच सुखी आहे, तुमचं पुढचं टार्गेट नाही, तर सेल्फ स्टडी कधी पण चांगली फायदेशीर आहे. पण जर तुमचं ध्येय असेल की त्याच्या नंतरही तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला नंतर त्याच्या तेवढ्यावर थांबायचं नाही, पुढे काहीतरी अचीव्ह करत राहायचं आहे, तर तुम्ही जर कोचिंग क्लासेस जॉइन केलं, तर तुमचा जो बेस आहे प्लस जे ॲडव्हान्स लेव्हलची जी तयारी असते ती पण ते क्लासेस करून घेतात. असं कोणताच क्लास नसणार आहे की तो पैसे घेतो आणि शिकवणार नाही. सगळे क्लास सारखे आहेत. त्यातल्या त्यात जर कोणते चांगले क्लास आहेत ते मी नंतर सांगेलच तुम्हाला कोणते क्लासेस चांगले आहेत, कोणते नाही. पण जर तुम्हाला जर करायचं असेल तर सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही करू शकता. पण ते लिमिटेडमध्ये. जर तुम्ही कोचिंग केलं तर तुमचा टाईम वाचून तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलची कोचिंग करू शकता. एवढंच माझं म्हणणं आहे. ओके सर. सर तुमच्या अकॉर्डिंग स्टडी प्लॅन वगैरे कसा असावा पोरांचा? किंवा पी-वाय-क्यूचं काही महत्त्व असतं का आपल्या अभ्यासात? काही सांगू शकता का त्याबद्दल? आता पी-वाय-क्यूचं म्हणणं म्हणजे कसं, पी-वाय-क्यूचा इतका इम्पॉर्टंट रोल आहे की जर तुमचा अभ्यास जर झालेला असेल आणि तुम्ही जे पी-वाय-क्यू आता आलेले आहेत, तर ते न बघता जर तुम्ही सॉल्व्ह करू शकला, प्रत्येक पी-वायक्यू कमीत कमी समजा
कमीत कमी 10 वर्षाचा कोणतीही एक्झाम घ्या त्याचा 10 वर्षाचा पीवायक्यू आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ते जर तुम्ही न पाहता जर तुमच्या स्टडी पॉईंटनं तरी जेवढा काही तुमचा सिलेबस कव्हर केला स्टडी ते केला त्याचा जे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत असला तर तुमचा अभ्यास परफेक्ट झाला. कारण सिलेबस आपल्याला पीवायक्यू आपल्याला सांगू शकतो की तुमची कितपर्यंत स्टडी झालेला आहे आणि त्या लेवलचेच क्वेश्चन येणार. पीवायक्यूच्या बाहेर काहीच येत नसतं. थोडंफार चेंज येईल काय तर क्वेश्चन पॅटर्न मध्ये चेंज येईल. वन लाईनरच्या ठिकाणी 2 लाईनर काय तर टाकलेली मल्टिपल चॉईस काय तर टाकलेली असं करते पण चेंज काहीच नसतं. पीवायक्यू मध्ये जी कन्सेप्ट वापरली तीच कन्सेप्ट असणार तोच बेस्ट राहणार. त्यामुळे पीवायक्यू आपल्याला दिशा देऊ शकते. जसं की आता आरआरबी जेई किंवा एसएससी जेई बनला किंवा एमपीसीची आपले जे प्री आहे आता प्री तर आता काय नॉन टेक्निकल झाली त्यामुळे सांगू शकत नाही. परंतु जे बाकीच्या एक्झाम आहे त्याच्यात पुढे त्याचं जर पीवायक्यू जर केलं मग आता समजा तुमच्या जे सरळ सेवा येतात सरळ सेवामध्ये बीएमच्या असू द्या एटीपी असू द्या टीपी असू द्या त्या सगळ्या येतात. तर त्यामध्ये कसं आहे पीवायक्यू जर तुम्ही केलं तर जवळपास 60 ते 70% त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला पुढच्या वेळेस येतात किंवा 3-4 वर्षानंतर ते रिपीट होतात. त्यामुळे पीवायक्यू एकदम परफेक्ट आहे स्ट्रॅटेजीमध्ये. ओके सर. जसं सर तुम्ही सांगितलं की एम-पी-एस-सी ते पण पी-वाय-क्यू केले पाहिजे. आता मुलांना मी सांगू शकतो की आता जे ओमकार कदम सर आपल्यासोबत जॉइन झालेले आहेत. त्यांनी एम-पी-एस-सीची मेन्सची आत्ताची क्वालिफाय पण केलेली 2025 ची आणि आता त्याची 2026 ची जी त्यांनी प्रिलिम्स दिलेली त्याच्यात पण त्यांना चांगला स्कोर आलेला आहे आणि होपफुली ते क्वालिफाय होतील पण. तर सर तुम्ही सांगू शकता की जे ग्रुप बीचे आता परीक्षा एम-पी-एस-सी घेणार आहे किंवा ग्रुप सीच्या जे सीएच्या, जेईच्या परीक्षा आहेत. तर त्यासाठी पोरांचं माइंडसेट आता कसं असलं पाहिजे? पोरं आता डिमोटिव्हेट होत चाललेत सर, की प्री मेन्स असेल कदाचित आणि प्रीमध्ये जीएस असू शकतंय. तर त्यासाठी त्यांची प्लॅनिंग कशी असावी? नाही याला घाबरायचं कारण काय नाही. कारण आता जास्त करून घाबरलेले मुलं कोण असणार जी सरळ सेवेची तयारी करतात. कारण त्यांच्या डोक्यामध्ये काय असणार की आता प्री मेन्स होणार, प्री पूर्ण नॉन टेक्निकल होणार. पण एक विचार करा तुम्ही जेव्हा सरळ सेवेची तयारी करत होता जेव्हा अंदाजे आपण 50-50% जरी पॅटर्न धरला 50% टेक्निकल होतं 50% नॉन टेक्निकल होतं. ते जे 50% नॉन टेक्निकल होतं तेच तुमच्या सरळ सेवा आता जी आपली एमपीसी घेणार आहे त्यामध्ये जी प्री मध्ये पॅटर्न ठेवणार तोच 50% हिथं ओव्हरलॅप करणार. दुसरं काही असं जास्त असं काय अवघड असं काय फॉरेन सायन्स किंवा असं काही वेगळं असं काही नसणार आहे. आणि त्यात आणखीन ॲडव्हान्टेज काय असणार आहे तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स रिजनिंग स्ट्रॉंग असणार आहे. त्यातली कमीत कमी 20 ते 25 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. प्लस पॉईंट असतोय सायन्स. त्यात आणखी 10-12 मार्क म्हणजे जवळपास 30 ते 35 मार्क तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यात काही घाबरायचं कारण नाही. प्री आणि मेन्समध्ये तुमच्यासाठी सोपा प्रश्न झालाय आणि त्यामुळं तुम्हाला आता फ्युचरमध्ये समजेलच की त्यामुळे ॲडचे जो लॉट येणार आहे तो खूप असा मोठा लॉट येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं जे आपण म्हणू शकतो की प्रोबॅबिलिटी आहे इन होण्याची पोस्ट घेऊन तर ती जास्त हाय होणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. ही तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं त्याचा विचार करा. ओके सर. जसं तुम्ही म्हणलात सायन्सला मार्क्स येऊ शकतात. पण काही मुलांचे मला कमेंट्स असे आलेत, की सायन्स हा अवघड सब्जेक्ट आहे आणि तो अगोदर आपले जे सरळ सेवा व्हायचे त्याच्यात एवढं वेटेज नव्हतं. पण आता एम-पी-एस-सी पॅटर्नमध्ये त्याचं इम्पोर्टन्स थोडं वाढलेलं आहे. तर त्याचा स्टडी आपण कसं करू शकतो सर? काही सांगू शकतो त्याच्याबद्दल? तर सायन्स सारखं आता हां सायन्स वास्ट आहे आणि क्वेश्चन पण काय येतील काय सांगता येत नाही. परंतु आपण जर अभ्यास करायचा जर म्हटलं तर पीवायक्यू ओरिएंटेड करायचा. आता मॅथ्स रिजनिंगचा जसं बेस लागतो तसं सायन्सला बेसिक नाही पीवायक्यू ओरिएंटेड करायचं. जे पीवायक्यूला आले त्याच्या बाहेर जायचं नाही. पण त्यातला पीवायक्यू मधला आता एकही क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे. अशी स्टडी करा सायन्स इझिली जायचं मला चुकावे. त्यात फिक्स ठरलेले टॉपिक आहेत. जसं की आता फिजिक्स घेतलं तर काही लॉज असतात किंवा कोणतं थेरम असेल कोणी केलं कोणी नाही केलं किंवा डाल्टन ॲटॉमिक थिअरी अशा कुठल्या थिअरी असतात लॉज असतात याच्यावर क्वेश्चन येतात. केमिस्ट्री असेल तर सेमच येतंय. नंतर त्यातलं पण फिक्स ठरलेलं टॉपिक असतात. नंतर बायोचं तर फिक्सच आहे टॉपिक. ते टॉपिक करायचे म्हणजे करायचे. हे पीवायक्यू बघायचं त्याच्या रिलेटेड टॉपिक कन्सेप्ट क्लिअर करायचा आणि तेच टाकणार. त्याच्या व्यतिरिक्त नाही काय पडणार. आणि जरी समजा त्याच्या बाहेरचं पडलं तर ते सगळ्यांसाठीच बाहेर. त्याला काही इतकं घाबरायची गरज नाही. ओके. सर जसं तुम्ही म्हणलात, की सायन्स म्हणजे अल्टिमेटली असंच म्हणायचंय, की बुवा जे सब्जेक्ट अवघड जातोय तो पी-वाय-क्यूच्या बेसिसवरती आपण तो करू शकतो. हो, तसंही म्हणता येईल. परंतु माझं असं म्हणणं आहे, की सायन्सचे जे टॉपिक आहेत ते रिपीटेडली येणार आणि ते टॉपिक फिक्स आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडचं तुझा आयोग काय विचारत नाही. असं माझा तरी अंदाज आहे. आता मी जवळपास 10-12 वर्षाचं पीवायक्यू अनालिसिस केलंय. ते सॉल्व्ह केलंय. त्यावरूनच जे आपले प्री असतात ते 2 वेळा क्वालिफाय केलेत आणि चांगल्या मार्काने क्वालिफाय केलेत. असं नाही की कटऑफच्या शेजारी राहून क्वालिफाय केलेत आणि माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असून देखील मी केलं त्याच्यावरून सांगितलं. सर आता बघायला गेलं तर जे सेंट्रलचे एक्झाम आहेत जसं की आर-आर-बी जेईई, एस-एस-सी जेईई किंवा अदर जे सेंट्रलच्या एक्झाम असतात एन-एच-पी-सी वगैरे तर महाराष्ट्रातली मुलं जे आहेत तर ते सहसा तिकडे जात नाहीत. पण तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगू शकता की ते एक्झाम डिफिकल्ट असतात का इझिली क्रॅक होण्यासारखे असू शकतात? जसं की मी पण एस-एस-सी जेईई दिलेली मेन्स. तर तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा सर पोरांना की काय करावं पोरांनी? तर आता डिफिकल्टी लेव्हल जर पहिल्यांदा बोलायचं म्हटलं तर डिफिकल्टी लेव्हल सेम असते. आता त्यात फरक नाही. परंतु त्यात कसं ॲडव्हान्टेज भेटतं आपल्याला
जे आपल्या वॅकन्सीज असतात तर लॉट खूप मोठा लॉट असतो वॅकन्सीजचा, खूप मोठ्या खूप खूप वॅकन्सी येतात. त्यामुळे आपले जे पोस्ट भेटण्याचे चान्सेस आहेत ते खूप हाय होतात. कन्सेप्ट आहेत त्यात आणखी फायदा असतो. नॉन टेकमध्ये मॅथ्स रिजनिंगला जास्त वेटेज दिलं जातं. जसं की आर जे म्हटलं तर त्याच्यामध्ये तर जी प्री आहे तर त्याला पूर्ण नॉन टेक आहे, त्यामध्ये पण 55 मार्काचं मॅथ्स आणि रिजनिंग आहे. ते इझिली तेवढं क्वेश्चन आता अटेंड करू शकतो. राहिलेलं 25 मार्क आणि वरच्या आणखी 20 मार्क आहेत, त्याचं 25 मार्काचं सायन्स आहे आणि राहिलेलं 20 मार्काचं जीकेजीएस आहे. जीकेजीएसचा पार्ट सोडून द्या, पण सायन्स तरी तुम्ही अटेंड करू शकता. सायन्स प्लस मॅथ्स प्लस रिजनिंग ही जरी प्री क्लिअर झाली तर मेन्सला कॉम्पिटिशनच नाही. जवळपास 150 पैकी तुम्ही 90 जरी क्वेश्चन तुमचं बरोबर असेल, म्हणजे 150 पैकी 90 जरी स्कोर आला तरी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, तुम्हाला हवी ते पोस्ट भेटून जाईल. तसं एसएससी द्यायचं म्हटलं तर सेम तिथं तसंच आहे. जरा कॉम्पिटिशन थोडं आहे पण डिफिकल्ट लेवल काहीच नाही. त्यामुळे सेंट्रल लेवलला सुद्धा आपण फोकस केला पाहिजे. महाराष्ट्रातील मुलं जास्त करून लक्ष देत नाहीत, परंतु ती बॅकअप म्हणून तरी आपण त्याला अटेंड दिला पाहिजे त्याचा. ओके, ओके. तर काही पोरांचं कसं असतं, की ते सगळं करून जातात. जसं की मल्टिपल रिव्हिजन मारतात, एमसीक्यू प्रॅक्टिस करतील, पीवायक्यू प्रॅक्टिस करतील. पण काय होतं, की एक्झाम हॉलमध्ये जे प्रेशर असतं ते हँडल करता येत नाही त्यांना. तर त्यामुळे पण ते कधी-कधी त्यांच्या स्कोरमध्ये मार्क होऊन जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? असं असंय बऱ्याच जणांचं असतं की अभ्यास केलेला असेल तरी पण स्कोर येत नाही. खूप वर्ष झाला अभ्यास करतात पण स्कोर येत नाही. काही जण 150 लावून बसतात, 160 लावून बसतात, 140 लावून बसतात. का तर पेपर हँडल करताना किंवा सिली मिस्टेक आपण म्हणू शकतो त्याला. ते पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला घाई गडबडीत सिली मिस्टेक होऊन जातात. तर याच्यावर तर साधं सोपं गणित आहे. हॉलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा लोक शांत ठरवा. वाटल्यास 10 मिनिटं तुम्ही ते घाई गडबडीत जाता. त्याच्याऐवजी 10 मिनिटं 15 मिनिटं हॉलमध्ये जाऊन बसा. शांत झोप घ्या. कोणी काय तुम्हाला तर रागवणार नाही, काय नाही. शांत निवांत पडून राहा. पाण्याची बॉटल साईडला ठेवा. पेशंट बसल्यानंतर जेव्हा तुम्ही हॉलमध्ये एंट्री करता त्यावेळेस शांत डोक्याने जावं. आता काय जास्त त्याचा ट्रेस घेऊ नका, मला निघला पाहिजे पेपर किती अटेंड करायचं आहे नाही. ते आधी तुम्ही ठरवून आलेला असतात की तुम्हाला आधी ठरवलेलं असतं 100चे 100 मारायचे, तर त्यात 80 अटेंड करून त्यात नाही काढायचे, 100च्या 100 मारून तुम्ही लकवर पण लिडर राहणार आहात. तर मग जसं ठरवलं तसं करा. त्यामुळे लोड घ्यायची काही गरज नाही. जर समजा एखादा क्वेश्चन जर तुम्हाला वाटत असेल की अवघड आहे तर सोडून दुसऱ्या क्वेश्चन करत जावा. असा विचार करू नका मला चुकला पाहिजे. जेव्हा तुम्ही युद्धवर घ्याल त्यावेळेस तुमचा एकतर मेंटली तुम्ही त्याला डिस्टर्ब होणार आणि दुसरं म्हणजे सुटेल का नाही क्वेश्चन लास्ट पर्यंत तुम्हाला माहित नाही. ओके. सुटला तरी तो बरोबर आहे का नाही माहित नाही. त्यामुळं जास्त विचार त्याच्यावर न करता तुम्ही पुढे सरकत गेला, इझी क्वेश्चन आधी हँडल केलं तर तरी पण तुमचं स्ट्रेस हळूहळू कमी होत जातो. तसं काय. तर सर जसं की आता आपण बघितलं, की काही क्वेशन पोरांना येत नाही किंवा कन्फ्युजिंग क्वेशन असतात, 50-50 क्वेशन असतात. तर त्यात ऑप्शन एलिमिनेशन काही मदत करू शकतो का पोरांना? म्हणजे ऑप्शन आपण जे एलिमिनेट करतो आणि चान्सेस, पॉसिबिलिटीज कमी करत जातो. तर ते काही मदत करू शकतो का? हा ऑप्शन एलिमिनेटिंग चांगलं आहे तसं, म्हणजे नाही असं नाही, परंतु ते कधी करायचं जर समजा तुम्हाला माहिती आहे आता 100 आपल्या इथं तर जवळपास काय 70% आपल्याला माहिती आहे. 70%च्या वर जर आपल्याला म्हणजे 100 पैकी जवळपास 70च्या वर तुमचं क्वेश्चन अटेम्प्ट पाहिजेलच. जर समजा तुमचा तेवढा बसत नसेल तर तुम्ही तिकडे जा की 2 मध्ये कन्फ्युज आहे मी टिक करू का ना करू तिथं जावा. जर तुमचा ऑलरेडी जर तिथपर्यंत गेला असेल, तुम्ही 70च्या पुढे समजा 80 पर्यंत गेलाय, कोणाचा 78 गेलाय, तर तुम्ही ही रिस्क घेऊ नका. पण जर तुम्हाला माहित आहे की मला 70 नाही, मला 68 झालाय किंवा 65 झालाय, तर तुम्ही राहिलेल्या सर्व क्वेश्चनवर जिथं जिथं तुम्हाला कन्फ्युज आहे तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता, एलिमिनेट करू शकता. कारण असंही तुम्हाला माहिती आहे 65 क्वेश्चन अटेंड केले, मग तेव्हा पण स्कोअर तुमचा वाढणारच नाही ना. मग जर रिस्क घेऊन जर वाढलं तर ते आपल्या नशिबाने तर वाढू शकतो. त्यामुळे ही रिस्क घेतली पाहिजे. समाजामध्ये स्टेटस क्रिएट करायचं त्याच्यासाठी त्याने गव्हर्नमेंट जॉबला. काही जे विद्यार्थी आहेत ना सर, ते म्हणजे डिग्रीचे झाले किंवा डिप्लोमा झाले, ते घाबरतात सर ह्या गव्हर्नमेंटच्या एक्झामकडे यायला. तर ते खरंच घाबरण्यासारखे आहे का हे गव्हर्नमेंटचे एक्झाम्स वगैरे? नाही नाही, घाबरण्याजोगं तर काही नाही. कारण आपण जो आता तुम्ही जर डिप्लोमाला असेल तर 3 वर्ष जो सिलेबस केलाय तेच क्वेश्चन येणार आहेत. तर तुम्ही जर तिथं जर पास होऊ शकत असाल तर तेच क्वेश्चन इथे येणार आहेत. त्यासाठी काही असं जास्त असं काय धडपड करायची गरज नाही. आणि उलट ते कसं आहे, जे तुम्ही डिग्रीला डिप्लोमाला केले त्याच्यापेक्षा कमी लेवलचेच क्वेश्चन येत असेल. जे तुम्ही डिप्लोमाला साठी केले त्यापेक्षा पण त्याची लेवल कमी जाते. त्यामुळे घाबरून जायची काही क्वेश्चन असं गरज नाही. फक्त तुम्ही एखादा अटेम्प्ट देऊन पहा, तुम्हाला सगळं समजून जाईल. एकदा अटेम्प्ट देणं त्यासाठी गरजेचं आहे. त्यावेळेस आपली भीती दूर होऊन जाईल. ओके, ओके. सर शॉर्ट्स नोट्स हा कन्सेप्ट कसा वाटतो तुम्हाला? की शॉर्ट्स नोट्स पोरांनी काढल्या पाहिजेत का ते म्हणजे आपण जे मोठे नोट्स असतात आपले त्यावरतीच आपण प्रिपरेशन करू शकतो? मोठे नोट्स आणि शॉर्ट नोट्स आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या दोन फरक आहे. मोठे नोट्स म्हणजे काय, आपण लेक्चर चालू असताना आपण जे काढत राहतो ते मोठे नोट्स म्हणायचे. आणि शॉर्ट नोट्स म्हणजे काय, पेपरच्या आधी तुम्ही 2-3 दिवसात, म्हणजे असं म्हणत नाही पेपरच्या दिवशी तुम्ही 3-4 वेळा रिवाइज केलं पाहिजे. पेपरच्या आधी 2-3 दिवसात तुमची कंप्लीट रिव्हिजन झाली पाहिजे. असं जे नोट्स आहेत ते तुमचे शॉर्ट नोट्स. मग असं काही जणांचं असतं की आतापर्यंत जेवढे लेक्चर केले त्यांनी असं लिहिलेलं असतं की ते असं पटापटा म्हणजे इझिली त्यांचं फास्ट रिव्हिजन बसून जाते, किती जरी मोठं जरी ते त्यांचा बंडल असेल. आणि काही जणांचं असं असतं की त्यांना इतकं जमत नाही. मग ते काय करतात, शॉर्ट पेजेसमध्ये समजा 7-8 पेजेस प्रत्येक सब्जेक्ट 1-2 असं करत किंवा 10-12 पेजेसमध्ये सगळा सिलेबस कव्हर करून टाकतात. मग ते कधी केलं पाहिजे, कधी नाही. तर तुमचं पहिल्यांदा गो थ्रू करा पूर्ण, जोपर्यंत सिलेबस कव्हर होत नाही तोपर्यंत शॉर्ट नोटच्या मागे लागायचं नाही.
जे काही इन डिटेल बेसिक पासून जे आहे ते प्रत्येक हाताखालून गेलं पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या हाताखालून गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की आता तुमचं टार्गेट समजा एमपीसी असेल, एमपीसी टेक्निकल असेल, वर्षभरात पेपर होते वर्षामध्ये, तर त्याच्या कमीत कमी जेव्हा तुम्ही प्रीचा अटेम्प्ट देता त्याच्या आधी प्रीचा अटेम्प्ट प्रीची तयारी करण्याच्या आधी तुमच्या शॉर्ट नोट्स कम्प्लीट झाल्या पाहिजे. म्हणजे प्री नंतर तुम्हाला काहीच लोड आला नाही पाहिजे. या टायमिंगमध्ये शॉर्ट नोट्स कम्प्लीट करा आणि त्याच्यावर म्हणजे तुम्ही त्याच्यावर जरी अवलंबून राहिला तरी चालून जाईल. ओके सर, ओके. तर मुलांना जसं आपल्याला माहिती आहे, की सरांचं जसं इंट्रोडक्शन दिलं मी, की ते आर-आर-बी 2024 मध्ये मुंबई रिजनमधनं त्यांना पोस्ट भेटलेली आहे आणि आता ते राजस्थान, उदयपूर येथे ट्रेनिंग करतायत. तर सर तुम्ही ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स सांगू शकता का कसा आहे आतापर्यंत? आणि तुम्हाला डिपार्टमेंट म्हणून आर-आर-बी कसं वाटतं एक? ट्रेनिंग पर्पज म्हणजे आता बघायचं गेलं तर माझं हे टार्गेट कधी सेंट्रल लेवलचं नव्हतं. सेंट्रलच्या एक्झामचं देण्याचं नव्हतं. आणि आताही जर काय मला जर करायचं असेल तर मी स्टेटसाठी तयारी करतो, एमपीएससीसाठी तयारी करतो, टेक्निकल मेन्स होणार आहे त्याची पण तयारी करतोय. तर मी जे बघतोय आता ते इथं आर-आर-बी मध्ये कसं आहे, 1 वर्ष जे आहे ते कम्प्लीट आपलं ट्रेनिंगचं वगैरे आहे. आणि ट्रेनिंगमध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज काय आहे, की पहिली 4 महिने आहेत ते इन्स्टिट्यूट ट्रेनिंग आहे. सेम कॉलेज लाईफ आहे. आता कॉलेज लाईफमध्ये माहिती आहे हॉस्टेल लाईफ, कॉलेज करायचं, कॉलेज डिग्री किती आहे, 10 ते 4 कॉलेज आहे. त्यानंतर सुट्टी, परत काहीच नाही. तुम्हाला तुमचा अभ्यास करू शकता, सगळं वातावरण चांगलं आहे, फ्रेंडली नेचर आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यासाला टाइम भेटतो आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा काय भेटतं तर स्टायपंड. ₹60,000 मंथली स्टायपंड भेटत होतं. म्हणजे जे आपण बाहेर बसून विनाकारण असं टाइमपास करू शकतो ती जर ही पोस्ट जर घेतली इझी पोस्ट भेटू शकते. जर तुमचं पीवायचं अनालिसिस केलेलं असेल आणि थोडंफार जरी स्टडी चांगला झालेला असेल, कमीत कमी 2 मधले 1 जरी क्वेश्चन तुमचा बरोबर येत असेल तरी तुम्ही ही पोस्ट घेऊ शकता. त्यामुळे त्यांचं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड समजा काही जणांचं असतं कंडिशन की लवकर जॉब लागला असेल तर त्यांनी ही घेऊन 1 वर्ष त्यांना एक्स्ट्रा टाइम भेटतो. त्या 1 वर्षात तुम्ही पोस्ट जर काढली तर ही आर-आर-बी जे ॲज अ बॅकअप प्लॅन खूप चांगला आहे. त्याच्यातून ग्रोथ आहे. पण तुम्ही जर स्टेटमध्ये जर एमपीएससी थ्रू ए2, ए-डबल-ई या जर पोस्ट घेतला असाल तर ही त्याच्यापेक्षा बेटर आहे. ओके, ओके. सर म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला हे सांगायचंय, की साधारण म्हणजे आपण जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करतो, तर कुठली सेंट्रलची राहो का स्टेटची जी पोस्ट असेल, ती पोस्ट एकदा जर घेतली तर आणि नंतर आपण एम-ई-एस किंवा जे मोठे एक्झाम्स आहेत त्याचा स्टडी करू शकतो. हो, करू शकतो. पुरेपूर करू शकतो. जर आपण जर फक्त एवढं आहे की स्टार्टिंगपासून बेसिक क्लिअर करा. कारण टाईम कमी पडणार. तुम्ही जेव्हा जॉब घेताय त्यावेळेस तुमच्यावर शेवटी काय म्हणतात त्याला तुमच्यावर जबाबदारी येणार तर. त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला काम करणं भागच आहे. पण जर तुमचं आधीपासून जर बेसिक क्लिअर असेल, जर तुम्ही जर आधीपासूनच अभ्यास केलेला असेल, या पोस्टसाठी केल्यामध्ये तुमचा आधीपासून अभ्यास चालूच आहे. आणि तो जर टचमध्ये राहिला असेल तर तुम्हाला इझिली नंतरची पोस्ट भेटून जाईल. ओके, ओके, ओके. सर मग आता लास्ट क्वेश्चन, की आपले जे पी-एस-बी इझी सिव्हिल अकॅडमीचे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांना तुम्ही अंतिम संदेश म्हणून काय सांगाल सर? फाउंडेशन जे सांगायचं म्हटलं तरी ते आता विद्यार्थी असे विद्यार्थी असतात की झालं म्हणजे कॉलेज संपल्या अगोदरच अभ्यास करत असतात. काही जण असतात की कॉलेज सुटल्या अभ्यास करतात आणि काही जणांचं असं असतं की खूप दिवस झाला अभ्यास करतायत आणि आणखीन काही भेटलं नाही. तर त्या तिघांनाही फक्त एवढंच म्हणणं आहे की करत राहा. कधी सोडू नका. तुम्ही जर करत राहिलात तर ते हमखास तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. ओके सर, ओके. म्हटले आणि फेल्युअरची लास्ट क्वेश्चन